नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अमृता यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत असं अस्सल गावरान पद्धतीचं बोंबलाचं कालवण। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी काय काय साहित्य घेतले तेही पाहूया। तर इथे घेतले आहे मी खुरासने भाजून घेतलेत, 2 कांदे तेलामध्ये तळून घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, खोबरं तेलात भाजून घेतले आणि लसणाच्या पाकळ्या। तर चला याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। याचं वाटण करून घेऊया। तर इथे आपलं वाटण हे रेडी झालेलं आहे। इथे बोंबील स्वच्छ धुवून घेतलेत, तेलामध्ये बोंबील तळून घ्यायचे आहेत। बोंबील तळल्यामुळे कालवणाला टेस्ट खूप छान येते। बोंबील व्यवस्थित तळले गेलेले आहेत। यात मसाले घालूया। हळद, गरम मसाला, मिरची पावडर, कढीपत्ता, याला मिक्स करायचं आणि जे वाटण केलं आहे ते घालून घेऊया। आता हा मसाला 5 मिनिटं तेलात परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। मसाल्याला तेल सुटलं की यात पाणी घालून घ्यायचं आहे। तर यात पाणी घालूया आता। रस्सा पातळ घट्ट हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। याला 10 मिनिटात हे कालवण शिजून रेडी होतं। तर इथे कालवणाला छान उकळी सुटलेली आहे, तरी खूप मस्त आली आहे। तर यात कोथिंबीर घालूया आणि याला 2 मिनिटं उकळीसाठी ठेवायचं आहे। तर आपल्या कालवणाला पाहू शकता रंगही खूप छान आलेला आहे। तर इथे बोंबील मी तुम्हाला दाखवते, व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तर आपलं हे कालवण रेडी झालेलं आहे। मला ज्या पद्धतीची ग्रेव्ही हवी होती मी तशी ठेवलेली आहे, पातळच। भाकरीसोबत तर खूप छान लागतं हे कालवण। तर चला आपलं बोंबलाचं कालवण रेडी झालेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही। जे कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चलो बाय बाय।